नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, संतोष देशमुखांच्या घरी म्हणजे मस्साजोगमध्ये एक अज्ञात महिलेचा वावर आढळून आलेला होता आणि त्या अज्ञात महिलेनं कृष्णा आंधळेविषयी अशी काही माहिती दिलेली आहे ती फक्त धनंजय देशमुख यांनाच दिलेली आहे. बाकीचे जे लोक तिथे जमा होते त्यांनी सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कृष्णा आंधळेविषयी माहिती न देता त्यांनी फक्त धनंजय देशमुख यांनाच कृष्णा आंधळेविषयी माहिती दिलेली आहे. आणि ती महिला नेमकी कृष्णा आंधळेविषयी काय म्हणाली होती आणि ती महिला नेमकी कुठली आहे, नेमकं ती का तिथे आली होती, हेच तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न याच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजून सुद्धा फरार आहे आणि कृष्णा आंधळे लवकरात लवकर सापडावा याचा विचार बऱ्याच लोकांनी केलेला होता आणि SITनं तसं काही पावलं सुद्धा उचलली आहेत. पोलिसांची पथकं नेमलेली आहेत. बरेच कार्य या कृष्णा आंधळेच्या मार्गावर सध्या लागलेले आहेत. परंतु आता त्या महिलेने एक धक्कादायक खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा म्हणजे की कृष्णा आंधळे त्या महिलेसोबत राहत होता. आणि ती जी महिला होती अगदी विचित्र होती, कारण ज्या वेळेस मसाजोगमध्ये आली त्यावेळेस ती इतर कोणालाही न बोलता पोलीस आले त्यावेळेस पोलिसांना तिने सगळं सांगितलं की मी रत्नागिरीहून आले, 700 ते 600 किलोमीटरचा प्रवास मी केला. परंतु ज्या वेळेस तिला बाथरूम यूज करायचं होतं, बाथरूम वापरायचं होतं, अंघोळीला किंवा वॉशरूम वापरायचं होतं, तर तिनं फक्त देशमुख कुटुंबियाचंच बाथरूम मला वापरायचंय, मला बाकी दुसरं कुठलंही बाथरूम वापरायचं नाही, अशा प्रकारची मागणी, एक वेगळीच मागणी केली होती. ती नेमकी का केली ती तिचा खुलासा अजून झालेला नाही. परंतु त्या महिलेला देशमुख कुटुंबियाचं बाथरूम वापरू न देण्याचं गावकऱ्यांनी विचार केला होता किंवा गावकऱ्यांनी त्या महिलेला वापरू दिलं नाही. आणि कृष्णा आंधळेविषयी त्यांना अशी माहिती दिलेली आहे की कृष्णा आंधळे माझ्यासोबतच राहत होता, कृष्णा आंधळे भाई म्हणून वावरत होता आणि कृष्णा आंधळे माझ्यासोबत आहे म्हणून मी रत्नागिरीच्या पोलीस स्टेशनमध्ये, माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेले होते. परंतु तिथं मलाच उलट प्रश्न विचारण्यात आलं पोलिसांकडून, माझ्याकडूनच मलाच त्रास देण्याचा प्रयत्न हा पोलिसांचा झाला, अशा प्रकारची माहिती त्या महिलेनं मस्साजोगमध्ये दिलेली आहे. आणि हे सगळं सांगून महिलेला ज्यावेळेस बाथरूम वापरायला गावकऱ्यांनी नकार दिला त्यावेळेस त्या महिलेनं मस्साजोगच्या बस स्टँडवर गेली आणि बस स्टँडवर जाऊन ती तिथून फरार झाली. फरार म्हणण्यापेक्षा तिच्या गावाला गेली असेल. परंतु आता विचार करण्याची गोष्ट आहे, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण होऊन आज 133-34 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आज ती महिला येते अचानक. जो कृष्णा आंधळे गायब आहे, कुठंतरी त्याचा शोध लागत नाही आहे आणि तो कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो अशा प्रकारचे दावा करते. म्हणजे नेमकी याची सत्यता आता पोलीस स्टेशनमध्ये यावर तक्रार सुद्धा दिलेली आहे. धनंजय देशमुख यांनी पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे आणि रत्नागिरी पोलिसांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. या महिलेविषयी जरा वेगळीच माहिती दिलेली आहे की मानसिक त्रास अशा काही गोष्टीमुळे ती महिला आहे, अशा प्रकारे सुद्धा रत्नागिरी पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. परंतु आता आपले स्थानिक केज पोलिसांकडे सुद्धा तक्रार गेलेली आहे आणि केज पोलीस आता याच्यामध्ये नेमकं पुढं काय कारवाई करतात आणि या महिला ज्या आल्या होत्या त्यांच्याविषयी नेमकी काय माहिती काढतात आणि कृष्णा आंधळे खरंच त्यांच्यासोबत राहत होता का, कृष्णा आंधळे यांच्यासोबत अजून आहे का, रत्नागिरीमध्ये कृष्णा आंधळे राहत होता का, हे आता लवकरच तपास लागणार आहे. कारण या महिलेचा सगळ्यांचाच तिथला CCTV सगळे पोलीस चेक करतील आणि त्यातून धक्कादायक माहिती हे पुढे नक्कीच येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या महिलेबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या घटनेबद्दल. आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.